महाराष्ट्रातील तमाम जनतेने या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आपापल्या परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी मोर्चे काढले, सर्व केलं। पण ज्यावेळेस भंते विनाचार्य यांनी 12 लोक हा नारा ज्यावेळेस दिला महाबोधी महावीर मुक्ती आंदोलनासाठी, त्यावेळेस बिहार सरकारने कटकारस्थान करून खोट्या गुन्ह्यामध्ये भंते विनाचार्य यांना जेलमध्ये टाकलं। त्यामध्ये त्यांना 68 दिवस जेलमध्ये राहावं लागलं। आपण बघितलं असेल 68 दिवस जेलमध्ये राहिल्यानंतरही भंते विनाचार्य कुठेही खचलेले नाही आणि कुठेही त्यांनी माघार घेतलेली नाही। त्यांनी जोमाने ज्यावेळेस ते जेलमध्ये होते, ज्यावेळेस आम्ही त्यांच्याशी बातचीत करत होतो की हा आंदोलन आपण पुढे कसं चालवायचं, तर त्यांनी आम्हाला एक दिशा दाखवली की आपण या आंदोलनाची सुरुवात महाराष्ट्रातून करू आणि त्याची सुरुवात पवित्र दीक्षाभूमी येथून करू आणि त्यासाठी त्यांनी होकार सुद्धा दिला। आणि या आंदोलनाला ज्यावेळेस आपण महाराष्ट्रातून आपण नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर हे जे आंदोलन सुरू केलं, त्यामध्ये एक दृढ विश्वास जो होता आपल्याला की सर्व समाजाला एकत्र करण्याचा, त्याचा आपण फलित हे झालं की 31 ऑगस्ट 2025 ला आकाश लामा आणि भंते विनाचार्य हे जे ज्यावेळेस 2 गट निर्माण झाले होते, भंते सुरई ससाई यांच्या नेतृत्वात एकत्र आले, हेच आपल्या धर्मध्वज यात्रेचे यश आहे। आज भिक्षू संघ या धर्मध्वज यात्रेचं नेतृत्व करत आहे। नेतृत्व करताना सुद्धा तुम्ही बघितलं असेल की आज सर्व पक्ष संघटना एकत्र भिक्षू संघाच्या मागे आहे। तर ज्यावेळेस भिक्षू संघ जर हे आंदोलन पुढे घेऊन जात असेल तर सर्व समाजाने एकसाथ राहो। ज्यावेळेस आपली एकी दिसेल तेव्हाच महाबोधी महावीर मुक्त होईल। एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। नमो बुद्धाय। जय हिंद।